श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासाठी शेजारची पोलिसांच्या ताब्यातील जागा गरजेची होती। ती जागा तत्कालीन मुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी उपलब्ध करून दिली आहे, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय। महापालिका निवडणुकीच्या शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ झाला त्यानंतर दगडूशेठ गणपती येथे माध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत म्हणाले की दगडूशेठ गणपती हे पुण्याचे श्रद्धास्थान असून मंदिराच्या विकासासाठी आवश्यक असलेली जागा एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून उपलब्ध झाली आहे। यामुळे भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा अधिक सक्षम होतील। मंदिर परिसराच्या विकासासाठी राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेत असल्याचंही सामंत यांनी स्पष्ट केलंय। आणि मला आश्चर्याचा ताई एक धक्का बसला जेव्हा मी रासने साहेबांना भेटलो, दगडूशेठ हलवाईचे अध्यक्ष। त्यांनी तर अजून एक महत्त्वाची गोष्ट मला साहेबांबद्दल सांगितली जी आजपर्यंत कोणालाही माहिती नाही। आज आपण दगडूशेठ हलवाईचं मंदिर हे पवित्र मानतो, नवसाला पावणारा गणपती म्हणून दगडूशेठ हलवाईकडे बघतो। त्याच्या अध्यक्षांनी रासने साहेबांनी मला काय सांगितलं, तुमचे नेते एवढे मोठे आहेत, कुठचा पक्ष आहे, कोण काम घेऊन आलाय हे ते कधीही बघत नाहीत, आज देखील बघत नाहीत। ज्यावेळी दगडूशेठ हलवाईच्या ट्रस्टने एक मागणी केली की आम्हाला पोलीस डिपार्टमेंटची जागा पाहिजे, त्या दगडूशेठ हलवाईची मागणी आजपर्यंत कुठच्याही राज्यकर्त्याने मान्य केली नव्हती, परंतु ती मागणी आपल्या शिंदे साहेबांनी मान्य केली आणि दगडूशेठ हलवाईच्या ट्रस्टला जी आवश्यक होती ती जागा दिली। हे कोण सांगत होतं? मी नाही सांगितलं, जे सुनील रासने म्हणून तिथले अध्यक्ष आहेत त्यांनी मला सांगितलं। आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही पण दगडूशेठ हलवाईला हेच साकडं घाला की इतिहासामध्ये तुमची मागणी ज्या नेत्यानं मान्य केली, ज्या नेत्यानं सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता असताना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं, त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पुण्याच्या बाबतल्या पूर्ण कराव्यात असं तुम्ही देखील आमच्या वतीनं साकडं घाला म्हणून सांगितलं। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती इथं खूप गर्दी होती, नेहमीप्रमाणे आज तुम्ही बघू शकता खूप गर्दी झालेली। तर मंदिराच्या सोयीसाठी आणि पब्लिकसाठी काहीतरी जागा करून भेटली तर बरं होईल, कारण की लोकांना थांबायला जागा नाही, गाड्या येतात जातात, इथून भरपूर लोक येतात, त्यांना बाथरूमची सोय नाही, टॉयलेटची सोय नाही। तर जागा भेटली त्यांना आणि काहीतरी त्यांनी डेव्हलप केलं, पाठीमागं लाईन वगैरे केली आणि सगळं व्यवस्थित झालं तर चांगलंच होईल। बाहेरचं पब्लिक खूप जास्त यायला लागले, कारण की मोदीजी आल्यापासून इथं भाविक वाढलेले, पूर्वी एवढी गर्दी होत नव्हती। आम्ही 35 वर्ष आले इथं नारळाचा व्यवसाय करतो, पण पहिल्यापेक्षा एवढ्या 4-5 वर्षामध्ये खूप गर्दी झालेली आणि जागा कमी असल्यामुळं लोकांची गैरसोय होती। त्यानुसार काहीतरी जागा भेटली तर बरं होईल। कॅप्टन राजेंद्र गोरे, गुरावपेठेत राहतो मी। आता इथे जी जागा म्हणजे मंदिराला मिळाली आहे त्यामुळे लोकांना कसं गर्दी खूप होते, दर्शन मिळत नाही, त्यामुळे आता लोकांना दर्शन घेण्यासाठी व्यवस्था होईल। व्यवस्थित जागा उपलब्ध करून दिल्यामुळे त्या ठिकाणी आता ट्रॉफिक होतं, येणारे भाविक मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्या दगडूशेठ गणपतीसाठी महाराष्ट्रातनं भाविक येतात, त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती। तर ते सामंत साहेबांनी काल निदर्शनास आणून दिलं की ही जागा आपण जे गणपती मंदिर ट्रस्टला दिलेली आहे ते आता पुढे त्याचं काम करून ते मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येईल, जेणेकरून की ट्रॉफिकची समस्या कमी होईल, येणाऱ्या भक्तांना कुठल्याही प्रमाणामध्ये त्रास होणार नाही असं सामंत साहेबांनी काल सांगितलं। आणि सामंत साहेबांचे देखील आभार मानले गेले दगडूशेठ ट्रस्टच्या वतीने। त्यामुळे त्या भागात होणारी गर्दी आणि ह्या संपूर्ण समस्या ज्या आहेत ते पूर्णपणे आता कमी होण्याचं काम ते चालू होईल। त्याच्यामुळं फरक असा पडेल की तिथं जे बॅक काउंटर, चप्पल स्टँड, लेडीज जेंट्स बाथरूम त्याची जी अडचण होती गेल्या अनेक वर्षाची ती या निमित्ताने सुलभ होईल। म्हणजे जे संपूर्ण जगभरातून इथं भाविक येतात त्या भाविकांना संडास बाथरूम म्हणा किंवा बॅक काउंटर ठेवण्याकरता जागा म्हणा ती तिथं उपलब्ध होईल। आणि हे काम एकनाथ शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये झालं असल्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांवरती दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि वैयक्तिक दगडूशेठ गणपती हा प्रसन्न असल्याचे चिन्ह, हे शुभचिन्ह आहेत। येणाऱ्या इलेक्शन मध्ये शिंदे साहेबांचे सगळेच्या सगळे उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडून येतील। एक पुणेकर म्हणून, एक गणेश भक्त म्हणून जी दगडूशेठ मंदिराला खरंच करण्याची जागा एकनाथ शिंदे साहेबांनी जी मिळवून दिली ही अतिशय पुणेकरांसाठी चांगली गोष्ट आहे। जागा मिळवून दिल्याने पुणे शहराला व दगडूशेठ मंदिराला एक आगळंवेगळं स्वरूप निर्माण होईल। त्याने जो मुख्य रस्ता आहे त्याचं ट्रॅफिक कमी होणार आहे, भाविकांनाही सुलभपणे दर्शन घेता येणार आहे, मंदिरे आणि प्रशस्त
करता येईल ह्या भावनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे खूप खूप आभार. दरम्यान काही लोकांचा असा समज होता की शिवसेना 40 उमेदवार सुद्धा उभे करू शकणार नाही, पण आम्ही अवघ्या काही तासात 120 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. जर थोडा जास्त वेळ मिळाला असता तर आम्ही 165 पैकी 165 जागा लढवल्या असत्या. पुण्यात शिवसेनेची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी भरारी असल्याचं त्यांनी नमूद करत भाजपवर टीका केली आहे.